आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। केंद्रातील संविधान विरोधी निष्क्रिय मोदी सरकार उलथून टाका। महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाब्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत जनतेला आवाहन केले। आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मिरज येथे पत्रकार परिषद घेऊन सांगली जिल्हा अध्यक्ष शेख यांनी सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीका केली। केंद्र सरकार हे संविधान विरोधी असून केंद्र सरकार अनेक पातळीवर अपयशी झालेले आहे। मराठा आरक्षण असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, यांना न्याय मिळालेला नाही। देशांमध्ये महागाई व बेकारी वाढलेले आहे। गॅस सिलेंडर व पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत। गरीब होत चाललेला आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला आहे। देशामध्ये अनेक तरुण सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत। तरुणांच्या हाताला काम नाही, स्त्रियांना संरक्षण नाही, शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव नाही। शेतकरी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना सरकार त्यांच्यावर गोळ्या व लाटांचा वापर करून लोकशाही मार्गाने चालवल्या आंदोलनाला चिरडण्याचे देखील ही काम या पापी सरकारने केले आहे। या सर्व बाबींचा विचार यावेळी भारतातील जनता नक्कीच करेल व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार हे पराभूत होणार असून येणाऱ्या काळामध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या पिछाडीवर जनता हणल्याशिवाय गप्प बसणार नाही। सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विचार करून जनतेने विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहून प्रचंड मताने निवडून द्यावे। तसेच देशात सर्वाधिक जास्त मतं घेतलेले अपक्ष उमेदवार म्हणून विशाल पाटील हेच असतील असे शेख म्हणाले। सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे चिन्ह लिफाफा असून जनतेने भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहनही करण्यात आले। जे आज होत आहे त्या भाषेला रोखण्यासाठी आणि लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे सर्व समाजाला बोलण्याचा अधिकार, राहण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, आज देशामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे काही बोललं जात आहे। त्या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी आज महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आज सर्व समावेशक असे विशाल पाटील सर्व जाती धर्माची घटक पक्षांना दलित असो, मुस्लिम असो, ओबीसी असो, एस टी असो, साडी माडी कोडी 12 बलुचीदार लोक आज यांच्या बरोबर आहे। आज बघितलं तर की आजी माझे आमदार बी यांच्या बरोबर आहे। म्हणजे हे विन आहे। त्या विनिंगच्या सीटबरोबर राहण्याचा आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मिरज शहरामध्ये त्या भविष्यामध्ये काही कामं असली तर निधी आणण्यासाठी मिरजेच्या विकासासाठी ते आपण पण त्यांना सांगू ना, आम्ही तुमच्या बरोबर राहिलेलं आहे, आमच्या मिरजेमध्ये हे गोष्टी आहे, हे करा ते करा, केंद्राकडून निधी आणा, ते सगळं आम्ही सांगू ना। मिरज हे कृष्णाघाट आहे, तीर्थक्षेत्र म्हणून तिथे काहीतरी करा। रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनला मिरजला स्वतंत्र डिव्हिजन करा। कारण जेव्हापासून मिरज सेंट्रल रेल्वेमध्ये गेलं आहे तेव्हापासून मिरजेच्या रेल्वे स्टेशनचा विकास सुद्धा खुंटलेला आहे। ज्यावेळेला साऊथ सेंटरमध्ये मिरज होते, मिरजेतून स्वतंत्र असे गाड्या विविध ठिकाणी सुटत होते। पण आज मिरजेचं पण महत्त्व होत आहे, कमी होत आहे। तर मिरजेचं महत्त्व सहित सांगली जिल्ह्याचा विकास आहे। मिरजेमध्ये काही भागामध्ये आता दुष्काळी भाग आहे, पूर्व काही ठिकाणी आता बघितलं तुम्ही जत या ठिकाणी दुष्काळी भाग आहे। त्या सर्व भागावर आता जे सध्याची लोक आहेत ते अपयश ठरले आहे। त्या लोकांचं ह्या लोकांना ज्ञान आहे। यांच्या घरामध्ये वसंतदादा हे CM झालेले, त्यांचे वडील हे खासदारकी भोगले आहे, यांना राजकारणाचा समाजकारणाचा त्यांना अनुभव आहे। संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचा त्यांना अनुभव आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला दुष्काळी भागाचा पण विकास होईल। या सर्व बाबीच्या बाबतीत आज आम्ही सर्वजण रिपब्लिक आता मध्यंतरीचे 2-3 दिवस अगोदर पण RPI आठवले गटचे पण अशोक तांबे सुद्धा पण त्यांनी बंड करू आज त्यांनी ते विशाल पाटील त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। पण याच्या पाठिंबाचा एकच विषय आहे की बाबा संविधानाला बदलण्याची भाषा होत आहे, लोकशाहीला कुठं ना कुठं बाधा पोचवण्याचा त्यांचं सरकार करत आहे। त्या सर्व वस्तूंना थोपवण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्ष असेल, बहुजन पक्षातील इतर सर्व घटक पक्ष असेल ते बरोबर येऊन भाजपचा पाडाव करणे, उल्लेखशाही मजबूत करणे, बाबासाहेबांचा संविधान मजबूत करणे, सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी हे सगळं चालू। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।